नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. आता हे आपलं पहिलं लेक्चर आहे. सीओ मुख्य अधिकारी एक्झामसाठी आपण तुम्ही सर्वजण प्रिपरेशन करत आहात. तर आता कुठल्याही एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत असू तर त्या अगोदर आपल्याला काहीतरी स्ट्रॅटेजी बनवावी लागते त्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी. तर ह्याही एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आपण एक स्ट्रॅटेजी आपण त्याच्यामध्ये बनवणार आहोत किंवा एक छोटासा एक कानमंत्र आहे जो तुम्हाला त्याच्यामध्ये समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, कुठली जरी एक्झाम असेल, आता ती यूपीएससीची एक्झाम असू द्या किंवा आपलं PSIची एक्झाम असू द्या, लॉच्या कुठल्या एक्झाम असू द्या किंवा सेट नेटच्या वगैरे एक्झाम असू द्या किंवा आपल्या आमच्या JMFCच्या ज्युडिशरीच्या एक्झाम असू द्या, कुठली एक्झाम असू द्या, ज्या ज्या एक्झामला लॉ असतो तर त्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनमध्ये स्ट्रॅटेजीमध्ये एक समानता असते. ती समानतेची मी तुम्हाला आज ओळख करून देणार आहे. ठीक आहे. कुठल्याही एक्झामला जर लॉ असेल, लॉ म्हणजे कसं, जर कोडिफाईड गोष्टी असतील म्हणजे सेक्शननुसार समजा कलमानुसार जर काही गोष्टी असतील तर याचं एक प्रिपरेशनमध्ये एक समानता अशी असते की तुम्हाला परीक्षेला जे काही विचारलं जाणार आहे हे जवळपास त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला फॉर शुअर त्याचं उत्तर आपल्याला माहिती असू शकतं. जर आपण त्या कायद्याचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने केलं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोअर करता येतो. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर तुम्ही पाहिलं असेल की PSI मध्ये मेन्समधनं आपण कायदाच काढून टाकलेला आहे. ठीक आहे. इतके वर्ष PSIच्या मेन्सला कायदा असायचा, आता आपण तो कायदा काढून टाकलेला आहे. कारण व्हायचं काय की विद्यार्थी कायदा असल्यामुळे त्याचे सेक्शन जे असतात, कलम जे असतात, ते कलम एक एक कलम त्या विद्यार्थ्यांना पाठ करून टाकायचे. मग त्याच्यामध्ये सगळ्यांचं मेरिट जे असायचं ते खूप हाय लागायचं. मग अशा वेळेस थोडं सॉर्टिंग आउट करायला सुद्धा कठीण जावं लागलं, म्हणजे कठीण जावं लागलं. त्याच्यामुळे आपण म्हणजे MPSCने सुद्धा निर्णय घेतला की PSI एक्झाम मधनं कायदा काढून टाकायचा आहे. ठीक आहे. म्हणजे कायदा असणं हे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्याला आपण म्हणतो एक फायद्याचं असतं किंवा वरदान असतं. आता तुम्हाला जे तुमच्या सिलेबसमध्ये जे दिसतंय हे सगळं, हे जे सगळे आपल्याला नियम दिसत आहेत. ठीक आहे. समजा याच्यामध्ये आता सुरुवातीला हे महाराष्ट्र नागरी सेवा नियम आहेत, म्हणजे 81 चे नियम असू द्या किंवा शिस्त आणि अपील असू द्या, वर्तणुकीचे नियम असू द्या, पदग्रहण अवधीचं असू द्या, रजा असू द्या, वेतन असू द्या, हे सगळे जे नियम आहेत त्या प्रत्येक नियमांमध्ये आपल्याला नियम 1, नियम 2, नियम 3 असं कंटेंट दिलेलं आहे. आणि हा जो कंटेंट आहे याला जर आपण चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करत असू, ठीक आहे, तर अशा वेळेस ह्याच्यावर आलेला MCQ आपला चुकणारच नाही. ठीक आहे, चुकणारच नाही. फक्त प्रिपरेशन मध्ये राहतं काय की कायद्याचे जर समजा भाग आहे, समजा एक क्लॉज आहे 6 ओळींचा, त्या 6 ओळींच्या कायद्याचा क्रक्स तुम्ही इथे थोडासा साईडला एका ओळीमध्ये वगैरे लिहिला पाहिजे. समजा अपील किती दिवसामध्ये करता येते, एखाद्या व्यक्तीला समजा शिक्षा झाली, त्याची समजा शिक्षा झाल्यानंतर त्याला अपील वर करायचं असेल तर किती दिवसामध्ये करता येते, तर 48 समजा दिवस आहेत. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे जे समजा आपल्याला जे दिलेलं आहे म्हणजे टाइम पिरियड त्याच्यामध्ये जे समजा आपल्याला दिलेलं आहे, तर आपण हे साईडला जर समजा अशा पद्धतीने आपण लिहित असू, ठीक आहे, समजा कोणत्या प्रकारच्या याच्यामध्ये अपील कुठे होते, ठीक आहे, म्हणजे एखाद्या खालच्या कर्मचाऱ्याने जर समजा शिक्षा दिली तर अपील कुठे होते, त्याच्यावरच्या अजून कर्मचाऱ्याने समजा अपील केली तर म्हणजे शासनाकडे अपील होते का राज्यपालाकडे अपील होते. ठीक आहे. हे जर तुम्ही साईडला जर समजा शॉर्ट मध्ये तुम्ही मेन्शन करून ठेवलं, क्लासचं लेक्चर चालू असताना हे लेक्चर तुम्ही परत परत जर ऐकत असाल, ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्हाला या कोर्सचा खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या ज्या एक्झामला लॉ असतो आपल्याकडे या सगळ्याच एक्झामचे क्लासेस आहेत. ठीक आहे, जिथे जिथे लॉ असतो. ठीक आहे. तर सगळ्या एक्झामच्या स्ट्रॅटेजीमध्ये ही गोष्ट कॉमन आहे. जर तुम्ही लॉला तुमचा 100% देऊन जर तुम्ही समजा प्रिपरेशन करत असाल, ठीक आहे, तर लॉ सुद्धा तुम्हाला 100%च देतो. ठीक आहे. तुमच्या याच्यामध्ये सिलेबसमध्ये पेपर सेकंड आहे. आता तुम्ही हा पेपर सेकंड जर बघितला, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, इतिहास, राज्यशास्त्र वगैरे जे आहे, याच्यामध्ये MPSC तुम्हाला काय विचारेल तुम्ही सांगू शकत नाही. ठीक आहे. मी पण तेवढं सांगू शकत नाही. म्हणजे काही विचारलं जाऊ शकतं. जी लेवल आहे विचारण्याची, प्रश्न विचारण्याची जी लेवल आहे, ही लेवल सुद्धा खूप वरच्या लेवलची किंवा वेगळ्या प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. पण वरचा लॉचा जो पार्ट आहे, समजा राईट टू इन्फॉर्मेशनचा कायदा आहे, सेवा हमी कायदा आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर हे अजून अशा प्रकारचे म्हणजे आरक्षण अधिनियम वगैरे आहेत समजा. ठीक आहे. या सगळे जे कायदे आहेत, या कायद्यावर जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, याचं उत्तर आपल्याला फॉर शुअर त्याच्यामध्ये आपल्याला सोडवता येतं. म्हणजे सिलेबसचं तुम्हाला 2 भागामध्ये डिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. एक म्हणजे शुअर पार्ट आणि दुसरा अनशुअर पार्ट. ठीक आहे. शुअर पार्टवर तुम्ही आपल्याला फोकस करायचा आहे
आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहेत. एकदा तुम्ही ह्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवले की तुम्ही बाकी लोकांच्या कॉम्पिटिशनच्या खूप पुढे निघून जाल. ठीक आहे, म्हणजे आपल्या म्हणजे क्लासेसचं आपलं आता हे सगळ्याच बॅचेसच्या बाबतीत आहे. आपण विद्यार्थी म्हणजे सगळ्यांना आता एक गॅरंटी देत असतो, ठीक आहे, की तुमच्यासोबत बाकी महाराष्ट्रातले बाकी लोक कॉम्पिटिशन करू शकणार नाही. ठीक आहे, त्याच्या मागे कारण आहे, हे तुमच्यासाठी खूप जास्त खरं आहे. कारण ह्याच्यामध्ये जे आपण तुमचे कायदे बघणार आहोत, हे प्रत्येक कायदा एखाद्या तुम्हाला स्वतःला जर तुम्हाला समजून घ्यायचं म्हटलं, खास करून हे मराठी भाषेमधले कायदे जर तुम्ही समजून घ्यायचं म्हटलं, तर तुम्हाला आणि तुमच्या सोबतचे जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांना हे स्वतःला शक्य होणार नाहीये. ठीक आहे, कायद्याच्या अर्थाची उकलच तुम्हाला होणार नाही. ठीक आहे, बऱ्यापैकी लोकांना होणार नाही. आणि हे कायदे आता महाराष्ट्रामध्ये असे दुसरे कोणी क्लासेस पण घेत नाही. ठीक आहे, आपणच हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत चांगल्या पद्धतीने आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सुरुवातीला डोक्यामध्ये आणायचं आहे, जर ही पोस्ट जर समजा आता ह्या कोणाला जर मिळणार असतील तर तुम्हालाच मिळणार आहेत. ठीक आहे, तुमच्यामध्येच तुमचं कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, बाहेरचा कोणताही व्यक्ती तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करू शकणार नाही, कारण आपण ते तेवढं चांगल्या पद्धतीने आपण कव्हर करणार आहोत. मग तुमच्यातल्या कोणाला हे कसं मिळणार आहे? ठीक आहे, जर समजा तुम्ही हे आपले जे लेक्चर्स आहेत हे तुम्ही परत परत चांगल्या पद्धतीने वाचत असाल. ठीक आहे, लेक्चर चालू असताना जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या प्रत्येक नियमांची प्रिंटआउट तुमच्याकडे असेल. त्या प्रिंटआउटच्या साईडला तुम्ही काही नोट्स तुमच्या स्वतःच्या काढत असाल आणि याचं तुम्ही डेली समजा रिव्हिजन करत असाल, तर अशा वेळेस तुमच्यासोबत कुणीही या एक्झामसाठी कॉम्पिटिशन करू शकणार नाही. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये वेगळं काहीच नाहीये. प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये हे नियम घेणे, हे नियमांचा अर्थ व्यवस्थित समजावून घेणे, ह्याच्यामध्ये जे एक एक गोष्ट एमसीक्यूला विचारली जाऊ शकते, हे एमसीक्यूवर तुम्हाला त्याच्यामध्ये खाली साईडला आपले नोट्स काढून घेणे आणि त्याचं रिव्हिजन करणे. ठीक आहे, हा एकच भाग आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, एवढं जर तुम्ही त्याच्यामध्ये केलं आणि हे सगळे कायदे चांगल्या पद्धतीने समजावून घेतले, तर अशा वेळेस तुम्ही ही एक्झामिनेशन आरामशीर क्रॅक करू शकता. ठीक आहे, जर तुम्ही त्या प्रकारचं प्रिपरेशन करत असाल तर. तुमचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल, म्हणजे सिच्युएशन बेस्ड प्रश्न पण विचारलेले आहेत. म्हणजे अबक नावाचा एखादा कर्मचारी आहे आणि त्या कर्मचाऱ्याला जर समजा त्याच्या बाबतीत काहीतरी घडलं, तर अशा वेळेस त्याच्याकडे काय रेमेडी असेल, तो कुठे जाऊ शकेल, ठीक आहे, तो कुठे अपील करू शकेल, म्हणजे अशा प्रकारचे सिच्युएशन बेस्ड प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. ठीक आहे, सिच्युएशन बेस्ड प्रश्नांचा उकल करण्यासाठी आपल्याला तो कन्सेप्टच समजलेला पाहिजे. ठीक आहे, फक्त हे एखाद्याने वाचलेलं असेल तर त्याला हे प्रश्न सुटणार नाहीयेत. ठीक आहे, त्याला तो प्रश्न आणि त्याला ती सिच्युएशन समजली पाहिजे. ठीक आहे, त्याला त्या म्हणजे कायद्याचा मागचा अर्थ जो आहे तो त्याला समजला पाहिजे. एकदा कायद्याच्या मागचा अर्थ तुम्हाला समजला, तर अशा वेळेस तुम्हाला ते कशाही प्रकारचा प्रश्न विचारला तर तुम्हाला तो प्रश्न त्याच्यामध्ये सोडवता येईल. ठीक आहे, कायदा समजून घेणं, एखादा नियम समजून घेणं आणि त्या नियमाच्या मागचा अर्थ समजून घेणं, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकदा म्हणजे रिझन बिहाइंड लॉ आपण ज्याला म्हणतो, एकदा तुम्हाला त्या नियमाच्या मागचं कारण जर लक्षात आलं तर नियम वेगळे लक्षात ठेवायची गरज पण पडत नाही. आणि ज्यावेळेस आपण नियमांच्या मागची कारणं लक्षात घेतो, आपल्या डोक्यामध्ये एक लीगल सेन्स डेव्हलप होत असतो. ठीक आहे, लीगल सेन्स म्हणजे काय असतं? समजा एखादा वकील आहे, त्या वकिलाला जर समजा एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला, आता वकील क्रिमिनल मॅटर चालवतो, त्याला सिव्हिलचा जर एखादा प्रश्न विचारला, तर त्याने आतापर्यंत लॉचा जेवढा अभ्यास केलेला आहे किंवा लॉची जी तेवढी अंडरस्टँडिंग त्याची आहे, त्या अंडरस्टँडिंग नुसार तो त्याला सल्ला देऊ शकतो आणि सल्ला बऱ्यापैकी बराबर असतो. ठीक आहे, म्हणजेच काय, तुम्हाला जे एमसीक्यू विचारलेले आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत. तुम्हाला हा एमसीक्यू तुम्ही कधी बघितलाच नाही, कन्सेप्ट तुम्हाला काही माहितीच नाही, पण तुम्ही एवढे सगळे नियमांचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, एवढ्या सगळ्या नियमांचा अभ्यास केला असेल, आता एमसीक्यू जर समजा लीगल सेन्सवर सुटणारा असेल, म्हणजे एमसीक्यू जर समजा फॅक्च्युअल असेल, 48 दिवस, 30 दिवस, 15 दिवस अशा प्रकारचा एमसीक्यू असेल, तर हा काय लीगल सेन्सवर सुटत नाही. पण एखाद्या गोष्टीचा अपील कुठे होईल, ठीक आहे, म्हणजे सक्षम अधिकाऱ्याकडे होईल, ठीक आहे, किंवा अजून समजा एखाद्या प्राधिकाऱ्याकडे होईल, अजून कोणाकडे होईल, अशा प्रकारचा जर प्रश्न असेल ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा एक सेन्स वापरू शकता, जर एवढे सगळे नियम तुम्हाला माहिती असतील, तर तुम्ही उत्तराच्या जवळ जाण्याचे चान्सेस 90% राहतात, जर तशा प्रकारचा लीगल सेन्सने सुटणारा प्रश्न असेल तर. ठीक आहे, म्हणजे एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत असताना हे डोक्यात अजिबात आणायचं नाही की मी वाचलेलंच सगळं परीक्षेला आलं पाहिजे. ठीक आहे, परीक्षेला काहीतरी असं येऊ शकतं जे तुमच्या वाचनामध्ये राहिलेलं आहे किंवा जे तुम्हाला सध्याच्याला परफेक्टली आठवत नाहीये, पण तरी सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर सुटू शकतं जर हा लीगल सेन्स तुमच्यामध्ये डेव्हलप होत असेल तर. आणि लीगल सेन्स केव्हा डेव्हलप होतो? ज्यावेळेस प्रत्येक प्रोव्हिजनच्या मागचं कारण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की असं का. ठीक आहे, म्हणजे किरकोळ शिक्षा असेल तर बाकीचं पुढचं काहीच नाहीये,
ठीक आहे, म्हणजे किरकोळ शिक्षा असेल तर जास्त कठोर प्रोसिजर नाही आहे, आणि जर जास्त कडक शिक्षा असतील तर अशा वेळेस मग पुढची बाकीची प्रोसिजर फॉलो करावी लागते. हे सगळं का आहे? ठीक आहे, हे जर तुम्ही व्यवस्थित समजावून घेतलं तर अशा वेळेस तुम्हाला बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाहीये. ठीक आहे, क्लासमध्ये जे आपल्या जे आहे म्हणजे एक एक नियम मी तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगणार आहे. ठीक आहे, एक एक नियमांच्या बारके बारके जे क्लॉजेस आहेत त्या क्लॉजेसची आपण खूप सुंदर उकल आपण करून घेणार आहोत. ठीक आहे, फक्त तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, तुम्ही हे सगळे नियम परत परत चांगल्या पद्धतीने, हे जे लेक्चर्स आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आहेत, हे तुम्ही परत परत बघितले पाहिजे. ठीक आहे, मागच्या वेळेस आता आपले थोरात सर वगैरे ते मला म्हणायचे की आम्हाला रेकॉर्डेड सुद्धा मिळालं पाहिजे. ठीक आहे, आपण रेकॉर्डेड पण आपण त्यावेळेस तसं देऊ शकत नव्हतो. ते आपल्याकडे त्या प्रकारची टेक्नॉलॉजी नव्हती, आपण डायरेक्ट ते पाठवू शकत नव्हतो. पण आता हे आपलं ऍप्लिकेशन आहे, हे रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत, तुम्ही हे लेक्चर्स परत परत बघू शकता. ठीक आहे, फक्त तुम्हाला करायचं काय की जो वेळ आपल्याकडे आहे, ठीक आहे, आता तुम्ही सगळे कर्मचारी आहात, काम करणारे लोक आहात, तुम्हाला हे सगळं स्वतःहून वाचायचं म्हणलं तर हे अजून शक्यच नाही आहे. ठीक आहे, तुमच्या सोबतचे जे लोक करणार आहेत म्हणजे या एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन, ठीक आहे, पहिली एक गोष्ट तुम्ही डोक्यात घ्या, तुम्ही आता आपले क्लासेस जॉईन केलेले आहेत, म्हणजे बाकीचा जो महाराष्ट्रातला जो क्राऊड आहे जो तुमच्यासोबत एक्झाम देणार आहे, तुम्ही त्यांना सरळ सरळ बाजूला सांगलेलं आहे. ठीक आहे, त्यातला कोणताही व्यक्ती तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करणार नाही, ही माझी आज पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला गॅरंटी आहे. जसे जसे एक एक लेक्चर होतील तुमच्या पण लक्षात येऊन जाईल की आपल्यासोबत बाहेरचा तरी कोणी कॉम्पिटिशन करूच शकत नाही. पण हे केव्हा, जर तुम्ही हे लेक्चर्स तुमच्या अवेलेबल असलेल्या सगळ्या वेळामध्ये तुम्ही बघत असाल तर. ठीक आहे, म्हणजेच काय, म्हणजे दुपारी जर समजा जेवणाची 1 तासाची सुट्टी असेल तर 15 मिनिटात तुमचं जेवण झालं तर बाकीचे 45 मिनिट तुम्ही हे लेक्चर्स बघा. ठीक आहे, समजा तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा टाइम जर समजा एखाद्या तासाचा असेल तर ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा मोबाईल आपला गाडीला वगैरे कनेक्ट करून तुम्ही आपले हे लेक्चर्स त्याच्यामध्ये कानावरनं जाऊ देत जा. ठीक आहे, हे जे लेक्चर्स आहेत तुम्ही यांना किती वेळ देताय, ठीक आहे, ह्याच्यानुसार तुम्हाला तुमची जी पोस्ट आहे तुम्हाला ती पोस्ट मिळणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यासाठी ही पोस्ट किती महत्वाची आहे. ठीक आहे, बाकीचे लोक सुद्धा प्रिपरेशन करतायत, म्हणजे नावाला एक्झाम देणं वगैरे असे सुद्धा लोक आहेत. ठीक आहे, शेवटी देऊन बघायचे, एमसीक्यू क्लिक करून बघायचे, आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं. ठीक आहे, आपण त्याच्या लोकांसारखं प्रिपरेशन आपण करत नाहीये. ठीक आहे, तुम्ही प्रॉपर मला तुम्ही अप्रोच केलेला आहे. ठीक आहे, सरांनी आता विशाल सरांनी तर म्हणजे कितीतरी रिक्वेस्ट करून तुमच्या बाकीच्या सगळ्या लोकांना तयार करून त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे जॉईन केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुमची तयारी आहे त्या प्रकारची. तर अशा प्रकारची जर तयारी असेल तर आपलं प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं तेवढं डेडिकेशन असलं पाहिजे. हे लेक्चर्स तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस बघायचे आहेत. याचं तुम्हाला लेक्चर्स आता पहिल्या वेळेस ज्यावेळेस बघणार त्यावेळेस गाडीत बसून किंवा ह्याच्यात बसून पहिल्यांदा लेक्चर बघायचं नाही. ठीक आहे, पहिल्या वेळेस बघताना आपलं पेन पेपर घेऊनच बघायचं आणि तुमच्या सोबत हे नोट म्हणजे नियम असले पाहिजेत. ठीक आहे, जर शक्य असेल तोपर्यंत A4 साईजच्या झेरॉक्स पेपरवर प्रिंट आउट करून घ्या, जेणेकरून त्याच्या साईडला वगैरे लिहायला खूप असतं. ठीक आहे, एमसीक्यू प्रकारची जर एक्झाम असेल तर आपल्या वहीमध्ये डायरेक्ट नोट्स काढण्यामध्ये काही अर्थ नाहीये. ठीक आहे, म्हणजे एखादी आपली वही काढणे, त्या वहीमध्ये नोट्स काढत बसणे, ठीक आहे, म्हणजे प्रत्येक सगळे इकडचे नियम तिकडे लिहून काढणे, हा प्रकार अजिबात करत बसायची गरज नाहीये. ठीक आहे, आपलं नियम समोरच ठेवायचे आणि त्या नियमांच्या साईडला जी झेरॉक्स पेपरमध्ये जी जागा असते तर त्याच्यावरच आपण काय करायचं, आपल्या नोट्स काढायच्या आहेत. एमसीक्यू म्हणजे तुम्हाला काहीतरी फॅक्च्युअल गोष्टी विचारल्या जाणार आहेत किंवा काहीतरी कन्सेप्ट विचारला जाणार आहे, तर तो तुम्ही डायरेक्ट साईडला फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे आणि याचं तुम्हाला परत 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 रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला कोणी झोपेतून जरी उठून विचारलं की एखाद्या नियमाबद्दल समजा काहीतरी तुम्हाला माहिती आहे का, काही माहिती आहे का, तर अशा वेळेस तुम्हाला ते सगळेचे सगळे सांगता आलं पाहिजे. जर समजा तुम्हाला शिस्त आणि अपील जर विचारलं, ठीक आहे, तर सुरुवातीला या कायद्यामध्ये पहिल्या 5-6 नियमांमध्ये असं दिलेलं आहे, त्याच्यानंतर ह्या शिक्षा म्हणजे नियम 5 पासून कोणत्या कोणत्या शिक्षा दिल्या जाऊ शकतात ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे त्याचा अपील वगैरे दिलेला आहे, त्याच्यानंतर पुढे त्याचं रिव्हिजन किंवा रिव्ह्यू दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे सगळा नियम आपल्या सगळं पिक्चर आपल्या डोळ्यासमोर एकदम कायम असलं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही स्वतःला क्राऊडपेक्षा स्वतःला काहीतरी वेगळं दाखवणार आहात. ठीक आहे, आपल्या आता तुम्ही ज्यांनी जॉईन केलेलं आहे, आपल्याकडे जॉईन केलेले लोक सुद्धा जर या सगळ्या गोष्टी करत नसतील, त्यातला एखादा असा असेल जो कधी लेक्चर बघत नाहीये, ठीक आहे, जो याचं रिव्हिजन करत नाहीये, जो अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे नोट्स मेंटेन करत नाहीये, कधी परत बघत नाहीये, तर अशा वेळेस हा कोर्स घेऊनही तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणार नाही. ठीक आहे, तर मी सर्वांना तशा प्रकारची विनंती करेन की तुम्ही सर्वांनी म्हणजे मी जसं ज्या पद्धतीने सांगेल किंवा लेक्चर आपण बघत असताना ज्या ज्या पद्धतीने आपण ते कव्हर करणार आहोत तर त्या प्रत्येक पद्धतीने म्हणजे सांगितल्या पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करायच्या आहेत. ठीक आहे, हे जे सगळे लॉचा जो पार्ट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं शुअर पार्ट आहे. मी जे तुम्हाला सांगतोय महाराष्ट्रातले लोक तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करू शकणार नाहीत, आपला स्कोर पण तसाच असला पाहिजे.
ठीक आहे. म्हणजे बाकी जर समजा लोकांचा स्कोर समजा 60 आसपास, एखाद्या पेपरमध्ये 60चा स्कोर आहे, तर आपला 80 प्लस असला पाहिजे. ठीक आहे. असं असेल तरच आपण स्वतःला म्हणजे त्या मेरिटमध्ये आपण स्वतःला फिट करू शकतो, आणि हे सगळं करण्याचा पर्पज सॉल्व्ह होईल. ठीक आहे. जर तुमचा स्कोर ह्या त्यांचा 60 आणि तुमचा 65 किंवा 66 अशा प्रकारचा असेल, तरी सुद्धा क्लासेस करणं म्हणजे आपलं फायद्याचं होणार नाहीये. ठीक आहे. एवढ्या म्हणजे प्रकारचा फरक आपल्यामध्ये आणि बाकी जे लोक समजा एक्झाम देणार आहेत त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये अशा प्रकारचा फरक असला पाहिजे. एवढा स्कोर आपल्याला त्याच्यामध्ये मिळवायचा आहे, आणि हे सगळं सहज शक्य आहे. ठीक आहे. म्हणजे बाकी लोकांपेक्षा 20 मार्काचा म्हणजे गॅप मध्ये ठेवणे हे सहज शक्य आहे, जर आपण त्या प्रकारचं प्रिपरेशन आपण करत असू तर. ठीक आहे. तर हे पहिलं लेक्चर होतं. तुम्हाला एक प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, म्हणजे कुठलाही कायदा असेल तर एकच स्ट्रॅटेजी असते, आणि MCQ प्रकारची आहे, त्याच्यामुळे वेगळे नोट्स काढायची गरज नाहीये. फक्त अशा पद्धतीने आपल्याला ते प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हे सगळे लेक्चर्स म्हणजे आपल्या कोर्समध्ये, आता जसं तुम्ही हे लेक्चर बघत आहात तसे तुम्हाला बाकीचे लेक्चर्स पण मिळतील. आणि आपण आता हे थोडेसे कायदे थोडेसे म्हणजे आपण हे रेग्युलर आपल्या म्हणजे वाचण्यामध्ये नसतात. ठीक आहे. तर तुमचं लॉच नाहीच आहे, त्यामुळे तुमच्या पण वाचनात हे कायदे नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला हे परत परत बघावं लागू शकतं. त्याच्यामुळे आपण याचे मल्टिपल व्ह्यूज ठेवलेले आहेत. ठीक आहे. बाकी आपल्या ज्या ज्युडिशरीचे जे क्लासेस असतात आपण त्याला 2-2 व्ह्यूज देतो विद्यार्थ्यांना. एक लेक्चर फक्त 2 वेळेस पाहता येतं. पण तुम्हाला आता म्हणजे तुमच्यासाठी ही एक्झाम तशी महत्वाची आहे. हे नियम तुम्ही लॉचे विद्यार्थी म्हणजे नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे एका वेळेस समजायला अजून अडचण येऊ शकते. त्यामुळे आपण हे परत परत व्ह्यूज तुम्हाला दिलेले आहेत. परत परत बघा आणि ह्या याच्याशी एवढी जवळीक निर्माण करा. ठीक आहे. हे सगळे नियम आपल्याला एकदम ज्यूस करून पिऊन टाकायचे आहेत. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला ह्याच्यात काही जरी विचारलं कोणी तर आपल्याला ते माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. ह्याच्या आता हे लेक्चर बघत असताना तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील निर्माण, तर तुम्ही आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही मला प्रश्न टाकू शकता, किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपवर पर्सनली सुद्धा मेसेज करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला सगळ्यांसमोर असे काही प्रश्न आपल्याला विचारायचे नसतील, ठीक आहे, तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणजे आपलं डिस्कशन पण चालू ठेवा. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण आता एका क्लासमध्ये आपण अभ्यास करतो आहोत, तर आपल्याला एक ग्रुप म्हणून अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तुम्ही सर्वजण काय करू शकता, ज्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही ग्रुपवर टाका, बाकीच्या लोकांनी त्याची उत्तरं देण्याचे प्रयत्न करा, आणि शेवटी तुम्हाला सुटत नसेल तर मी आहेच. ठीक आहे. शेवटी जर तुम्हाला सुटत नसेल तर मी आहेच, पण तुम्ही स्वतःहून सुद्धा अशा पद्धतीने थोडंसं स्टडी करण्याचा प्रयत्न करा. थोडंसं एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की जरी आपली आयुष्य आपलं सेट असलं, आपल्याला नोकरी असली, काही जरी असली, तर ही एक्झाम जर आपल्याला क्रॅक करायची आहे, जर आपल्याला वाटते की आता ही एक्झाम आपल्यासाठी महत्वाची आहे, तर आपल्याला एक विद्यार्थी होऊनच प्रिपरेशन करावं लागेल. ठीक आहे. स्वतःला कुठेही असं समजू नका की म्हणजे आता माझं सेट आहे, मग मी त्याच्यामध्ये आता मला एवढं काही फरक पडणार नाही, ही नोकरी मिळाली नाही तर. असं असेल तर तुम्ही करू शकणारच नाही. ठीक आहे. असं समजा की तुम्हाला अजून नोकरीच लागली नाही आणि तुम्हाला ह्या नोकरी आता आपल्यासाठी किती महत्वाची आहे असं समजून तुम्ही जर प्रिपरेशन केलं, तर या एक्झाम मध्ये अवघड असं काही नाहीये. ठीक आहे. सगळे नियमच आहेत, शेवटी कोडिफाईड आहे, कोणत्या कलमात काय आहे नियमाच्या हे आपण आरामशीर पाठ करणार आहोत. ठीक आहे. आणि सगळं आपण एकदम म्हणजे ज्यूस करून आपण पिऊन टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण प्रिपरेशन करणार आहोत. प्रिपरेशन करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं, माझी गॅरंटी आहे की महाराष्ट्रातला दुसरा कोणता व्यक्ती तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करणार नाही, जर तुम्ही मी सांगेल त्या गोष्टी करणार असाल तर. ठीक आहे. आजच्यासाठी एवढं लक्षात घ्या. याच्यानंतर आपण शिस्त आणि अपीलचा जो म्हणजे नियम आहे तर त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतील. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे. तर आज आपण आपलं मागच्या सेशनमध्ये आपण एक स्ट्रॅटेजी आपण बघितली होती की प्रत्येक विषयाची आपल्याला तयारी कशा पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. होप आता तुम्ही सगळेजण हा जे आपले जो नियम आहेत शिस्त आणि अपील, ठीक आहे, याला सोबत घेऊन तुम्ही हा लेक्चर ऐकाल. ठीक आहे. तुमच्या समोर याचा प्रिंट आउट ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे लेक्चर ऐका. ठीक आहे. आता हे पहिलं सेशन आहे, म्हणजे कुठल्याही कायदा म्हणजे कुठलाही नियम सुरू करताना आपण पहिल्या सेशनमध्ये आपण फक्त त्याचा स्कोप समजावून घेतो की याच्यामध्ये नेमकं काय आहे, याची एक आयडिया तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. ठीक आहे. शेवटी ज्यावेळेस तुम्ही अभ्यास आपला कंप्लीट होईल त्यावेळेस रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्या पहिल्या लेक्चरचा म्हणजे तशा पद्धतीने सुद्धा कामाला येत असतं. म्हणजे रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक याचं म्हणजे मदत होत असते या व्हिडिओची. ठीक आहे. तर आता हा जो आपला कायदा आहे म्हणजे हे जे आपले नियम आहेत, ठीक आहे, याला आपण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम असं आपण म्हणतो. 1979 चे आहेत. ठीक आहे. तुम्ही सर्वांनी आता तुमच्याकडे सर्वांकडे हे कॉपी असेल.
आता याची ओळख जर करून घ्यायचं बघायचं म्हटलं, आता एवढे जास्त नियम नाही आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली, ठीक आहे. तसा छोटासा आहे आणि समजायला सुद्धा सोपा आहे. थोडं सोप्याकडनं गेलं तर आपल्याला सुद्धा ते थोडंसं म्हणजे पुढे व्यवस्थित लक्षात येईल, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला पहिल्यांदा सर्वसाधारण भाग 1 जो आहे तो सर्वसाधारण आहे. याच्यामध्ये पहिले 3 नियम याच्याबद्दल आहेत. त्याच्यानंतर भाग 2 जर तुम्ही बघितला तर एखाद्या व्यक्तीचं निलंबन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं एखाद्या ऑफिसरचं, तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर भाग 3 मध्ये आपल्याला शिक्षा आणि शिस्तभंग विषयक प्राधिकारी, ठीक आहे, कोण कोण लोक अशा प्रकारच्या शिक्षा देऊ शकतात तर हे आपल्याला दिलेलं आहे. 5 मध्ये आपल्याला ॲक्च्युली कोणत्या प्रकारच्या शिक्षा वगैरे आहेत. 6 मध्ये तो प्राधिकारी वगैरे अपॉइंट करणं आहे. त्याच्यानंतर कार्यवाही सुरू करणारा प्राधिकारी, ठीक आहे, म्हणजे कोण अशा प्रकारची कार्यवाही सुरू करतं वगैरे आपल्याला सांगितलेलं आहे. भाग 4 मध्ये आपल्याला ह्या ज्या शिक्षा तुम्ही देत आहात, ठीक आहे, शिक्षा 2 प्रकारच्या असतात. एक किरकोळ शिक्षा आणि दुसऱ्या जबर शिक्षा, ठीक आहे. जबर शिक्षा ज्या असतात त्या सरळ सरळ एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याच्या मनात आलं जबर शिक्षा देऊन टाकली असं होत नाही. जबर शिक्षा देत असताना एक प्रकारची प्रोसिजर आहे, ठीक आहे. जसं कोर्टाच्या CRPC वगैरे जे आपल्याकडे आपण कोर्टाच्या याच्यामध्ये आपल्याला क्रिमिनल कोर्टाची प्रोसिजर दिलेली असते CRPC मध्ये, सिव्हिल कोर्टाची प्रोसिजर CPC मध्ये दिलेली असते, सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये. म्हणजे एखादं केस सुरू झाल्यानंतर समजा एखादा व्यक्ती आहे त्याच्या घरावर कब्जा केला, मग त्याला जर सिव्हिल केस टाकायची असेल तर ते कोर्टात टाकल्यापासून पुढे काय काय प्रोसिजर असते. एकदा केस टाकली की पुढच्या पार्टीला नोटीस द्या, पुढच्या पार्टीने येऊन कोर्टामध्ये येऊन स्वतःचं रिटर्न स्टेटमेंट द्यायचं, म्हणजे स्वतःचं म्हणणं मांडायचं की कशा पद्धतीने सगळं खोटं आहे. त्याच्यानंतर जे विटनेसेस आहेत त्यांना ऐकलं जाईल. त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट असतील तर डॉक्युमेंट त्याच्यामध्ये कोर्टामध्ये दिले जातील. म्हणजे जी सेम प्रकारची ट्रायलची जी प्रोसिजर आहे इथे तुम्हाला सगळं तेच आहे, ठीक आहे. एखाद्या कोर्टामध्ये मॅटर गेल्यानंतर ज्या पद्धतीची प्रोसिजर असते, ठीक आहे, तर त्याच प्रकारची प्रोसिजर एखाद्या व्यक्तीला जर जबर शिक्षा द्यायची असेल तर कशी प्रोसिजर असेल हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. चौकशी अहवाल घेतला जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे आता हे एकच सेक्शन 8 म्हणजे खूप जास्त मोठा आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. जर काही डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे असतील तुम्ही डॉक्युमेंट देऊ शकता. कुठल्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसरकडून डॉक्युमेंट मागवायचे असतील तर ते तुम्ही सांगू शकता. एखादा विटनेस एखादा समजा साक्षीदार तुम्हाला मागवायचे असतील, म्हणजे साक्षीदार तुम्हाला बोलवायचे असतील तर ते तुम्ही कोर्टाला म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करू शकता, ठीक आहे. तर तुमच्या फेवरमधले काही डॉक्युमेंट देणे, काही साक्षीदार देणे, हे सगळं जे आहे हे या म्हणजे नियम 8 खाली आपल्याला केलं जातं. त्याच्यानंतरच बाकीच्या गोष्टी होतात. किरकोळ शिक्षा देण्यासंबंधीची कार्यपद्धती आता ही एकदम शॉर्ट आहे, ठीक आहे. जसं सिव्हिल केस म्हणजे केसेसमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक रेग्युलर समजा सूट आहे, त्याच्यामध्ये डिटेल प्रोसिजर असते. पहिल्या पार्टीने समजा सूट टाकला, दुसऱ्या पार्टीने कोर्टासमोर येणे, आपलं म्हणणं मांडणे, विटनेसेस देणे, डॉक्युमेंट देणे, ठीक आहे. त्या विटनेसेसला परत क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे पुनर्तपासणी करणे, त्याचं म्हणजे उलट तपासणी, पुनर्तपासणी, असे साक्षीदारांचं सगळं ऐकून घेऊन त्या साक्षीदारांना परत परत प्रश्न विचारणे, क्रॉस एक्झामिनेशन वगैरे आपण जे म्हणतो, हे सगळं केलं जातं रेग्युलर सूटमध्ये. आणि दुसरा असतो साधारण समजा सूट असतो, ज्याला आपण समरी सूट म्हणतो. आपण समरी सूटमध्ये कसं असतं, छोटंसं मॅटर असतं. छोट्याशा मॅटरमध्ये समजा एखाद्या व्यक्तीने केस टाकली तर पुढच्या व्यक्तीला डायरेक्ट स्वतःला डिफेंड करायचा सुद्धा अधिकार नसतो. त्याला फक्त कोर्ट एवढंच सांगतं की 10 दिवसामध्ये त्याला जाऊन कोर्टाला रिक्वेस्ट करायला लागते, सर मला पण बोलू द्या. आणि जर कोर्टाने रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली तर तो बोलत असतो त्याच्यामध्ये, म्हणजे समरी सूट. एक कंपॅरिझनमध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कन्सेप्ट लक्षात यावा म्हणून. जबर शिक्षा जर असेल तर एखाद्या व्यक्तीवर बरंच जाती झालेली असते, ठीक आहे. जबर शिक्षामध्ये म्हणजे बरंच त्याचं नुकसान झालेलं असतं, ठीक आहे. तर अशा वेळेस त्याचं म्हणणं प्रॉपर पद्धतीने ऐकून घेतलं किंवा डिटेल प्रोसिजर आहे याच्यामध्ये. आणि जर किरकोळ शिक्षा दिलेली असेल तर एवढी जास्त काही कडक प्रोसिजरची गरज नाही आहे, ठीक आहे. शॉर्टमध्ये सगळं उरकून टाकलं जातं, ठीक आहे. तर अशा प्रकारची एक शॉर्ट प्रोसिजर आपल्याला ह्याच्यामध्ये समजावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट त्या कर्मचाऱ्याला सांगायची, तुझ्या विरोधात असं झालेलं आहे, ठीक आहे. एकत्रित कारवाई एक प्रकार आहे. एकत्रित कारवाईमध्ये काय असतं, जॉईंट ट्रायल ज्याला आपण म्हणतो. समजा 3 कर्मचाऱ्यांनी मिळून समजा काहीतरी करप्शन केलं, 3 कर्मचाऱ्यांनी मिळून काहीतरी समजा चूक केलेली आहे आणि त्यांना जर समजा तुम्हाला सगळ्यांना सोबत जबर शिक्षा द्यायची असेल, ठीक आहे, सगळ्यांना जर समजा तुम्हाला जबर शिक्षा द्यायची असेल तर या सर्वांची एकत्रित कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. त्याला म्हणजे आता आपल्या इकडे क्रिमिनलमध्ये वगैरे आपण काय म्हणतो, जॉईंट ट्रायल. जास्त गुन्हेगारांचं सोबत ट्रायल जे करतो आपण त्याला जॉईंट ट्रायल असं आपण म्हणतात. तर त्याच्याशी पॅरलल त्याच्यासारखा जे कन्सेप्ट आहे एकत्रित कारवाई. सगळ्या लोकांच्या जे आहेत सगळ्या लोकांच्या विरोधात जे समजा गुन्हे वगैरे म्हणजे जे काही समजा चार्जेस तुम्ही लावलेले आहेत की जे काही ॲलिगेशन्स तुम्ही लावलेले आहेत, या व्यक्तीने काहीतरी गुन्हा केलेला आहे, या व्यक्तीने काहीतरी समजा चुका केलेल्या आहेत,
ठीक आहे, तर मिसकंडक्ट समजा झाला असेल सगळ्या लोकांकडनं, तर या 2-4 कर्मचाऱ्यांना तुम्ही एकत्रित सुद्धा कारवाई करू शकता. त्याची प्रोसिजर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही स्पेसिफिक प्रकरणामध्ये विशेष कार्यवाहीची पद्धत दिलेली आहे. जर समजा काही एखाद्याच्या विरोधात सेक्शुअल ऑफेन्सचं काय असेल, म्हणजे लैंगिक छळाबद्दल समजा एखाद्या कर्मचाऱ्याने काहीतरी एखाद्या लैंगिक छळ केला असेल कुणाचा, तर ते वेगळ्या ह्याची ती वेगळी पद्धत असते. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या कुठल्या सर्व्हिसेस जर समजा तुम्ही घेतल्या असतील, उधारीवर समजा सर्व्हिसेस घेतलेल्या असतील, उसण्या घेतलेल्या असतील समजा, ठीक आहे, म्हणजे आता महामंडळाचे कर्मचारी समजा महाराष्ट्र शासनामध्ये काही दिवस काम करत असतील, ठीक आहे, महामंडळाचे आहेत, म्हणजे समजा महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, ते महानगरपालिकेचे कर्मचारी समजा महाराष्ट्र शासनासाठी काम करतायत, तर अशा वेळेस या सर्व्हिसेसला उसण्या घेतलेल्या सर्व्हिसेस असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी सुद्धा म्हणजे जे कर्मचाऱ्यांची मूळ अपॉइंटमेंट समजा जर पुणे महानगरपालिकेने केलेली असेल, तर त्यांना जर तुम्हाला काढून टाकायचं असेल, त्यांच्या विरोधात काही जबर शिक्षा वगैरे द्यायची असतील, तर अशा वेळेस महाराष्ट्र शासनात जरी सध्या ते काम करत असतील, तरी पुणेच्या महानगरपालिकेला काय त्यांचं काय मत आहे ते घेणं महत्त्वाचं असतं. ठीक आहे. यांच्याकडनं यांचं मत किंवा यांचा से मागवला जातो. ठीक आहे, कारण यांनी याला अगोदर अपॉइंट केलेला आहे महानगरपालिकेने, आणि आता महानगरपालिकेकडनं ते महाराष्ट्र शासनाकडे सध्याच्याला काही समजा कामासाठी काम करत आहेत. तर अशा प्रकारच्या उसण्या घेतलेल्या सर्व्हिसेस जर असतील, तर त्याच्याबद्दल काय प्रोसिजर आहे हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये भाग 4 मध्येच आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर भाग 5 जो आहे तो आहे अपील. ठीक आहे. अपील म्हणजे काय असतं की एखादा कर्मचारी म्हणतो की माझ्या विरोधात जाती झालेली आहे, माझ्यावर अन्याय झालेला आहे, ठीक आहे, म्हणजे माझ्यावर म्हणजे माझं ऐकून घेतलं नाही किंवा अजून काहीतरी चूक झालेला आहे, मी जे साक्षीदार आणले, ठीक आहे, ह्या साक्षीदारांचं कोणी ऐकलं नाही, ठीक आहे, माझे सगळे साक्षीदार त्याच्यामध्ये साक्षीदारांचं ऐकलं नाही, महत्त्वाचा साक्षीदार मला याने आणूच दिला नाही, ठीक आहे, महत्त्वाचं डॉक्युमेंट मला सरकारकडून पाहिजे होतं मला स्वतःला वाचवण्यासाठी, ते डॉक्युमेंट मला सरकारने कुठल्या तरी ऑफिसने समजा दिलंच नाही, आणि वेळेत मी स्वतःला डिफेंड करू न शकल्यामुळे माझ्या विरोधात निर्णय आलेला आहे, जो निर्णय सरासर चुकीचा आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर ॲग्रीव्ड असेल, त्याला जर काही नुकसान झालं असं वाटत असेल, त्याच्यावर अन्याय झाला असं त्याला जर वाटत असेल, तर अशा वेळेस तो काय करणार आहे, अपील करणार आहे. मग त्याच्यामध्ये अपील तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्या अशा आदेश आहेत, त्या आदेशाच्या विरोधात अपीलच होत नाही. ठीक आहे, ते पण आपल्याला काही लिस्ट दिलेली आहे. त्याच्यानंतर कोणते असे आदेश आहेत ज्याच्यावर तुम्हाला अपील करण्याचा अधिकार असतो, ते आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हे अपीलच्या जे प्रोव्हिजन्स असतात, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे नियम अभ्यास करतो त्यावेळेस सगळे एक पॅरलल एक कन्सेप्ट डोक्यात ठेवायचा. अपील म्हणलं का की कशावर अपील होते हे असतंच त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर कोणत्यावर अपील होत नाही हे पण दिलेलं असतं, त्याच्यानंतर अपील कुठे होते हे पण दिलेलं असतं, त्याच्यानंतर अपील किती दिवसात करायचं हे पण दिलेलं असतं. ठीक आहे. सगळ्याच ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कायदा असू द्या, जर अपीलचा पार्ट असेल तर हे मोजके पार्ट असतातच सगळीकडे. एकदा आपण हे असं मोजकं कायद्याचा अभ्यास करायची पद्धत जर आपल्या लक्षात आली तर आपल्याला हे सगळं खूप जवळचं वाटायला लागेल. अपील कोणते आदेश करतात नाही ह्याच्या नियम 16 मध्ये सांगितलंय, कशा विरोधात अपील करता येते नियम 17 मध्ये सांगितलंय, कुणाकडे अपील करता येते म्हणजे अपीली प्राधिकारी कोण असतो नियम 18 मध्ये सांगितलंय, अपीलासाठी कालमर्यादा नियम 19 मध्ये सांगितलंय, पद्धत कशी कुठे अपील कसं करायचं हे तुम्हाला 20 मध्ये सांगितलंय, अपील सादर करणे पुढे पाठवणे म्हणजे कसं असतं, ज्याने आदेश दिलाय त्याच्याकडेच पाठवतात अपील. मग त्याच्यावर तो काय करतो, त्याचं स्वतःचं म्हणणं मांडतो, स्वतःचं से म्हणजे त्या अपीलच्या ड्राफ्टला तो स्वतःचा से लावतो, आणि तो ज्याच्याकडे अपील होत असतं त्याच्याकडे वर अपील पाठवलं जातं. हे आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता कोर्टाचं कसं असतं, समजा जिल्हा न्यायालयाने जर काही समजा तुम्हाला आदेश दिला तर तुम्ही जिल्हा न्यायालयाच्या त्या आदेशाची कॉपी घेणार आणि तुम्ही हायकोर्टला जाऊन अपील करणार. इकडे तसं नसतं. ज्या जिल्हा न्यायालयाने आदेश दिलेला तुम्ही जिल्हा न्यायालयातच जाणार आणि जिल्हा न्यायालयाला विचारणार तुम्ही असा आदेश का दिलेला आहे. मग जिल्हा न्यायाधीश आपला से त्याला जोडणार, म्हणजे आमचं म्हणणं काय आहे, जिल्हा न्यायालयाचं म्हणणं काय आहे. ठीक आहे. त्या ज्या व्यक्तीने आदेश दिलेला आहे तो आपलं म्हणणं पण त्या आदेशाला लावतो, आणि जो योग्य असेल जिथे अपील चालायला पाहिजे अशा ठिकाणी तो स्वतःहून काय करत असतो ते पाठवून देत असतो. तर अशी एक प्रोसिजर आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर पुनर्निरीक्षण आणि पुनर्विलोकन म्हणजे रिव्हिजन अँड रिव्ह्यू ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. रिव्हिजन म्हणजे काय असतं, रिव्हिजन म्हणजे जर जी वरची अथॉरिटी आहे त्या वरच्या अथॉरिटीला खालच्या अथॉरिटीवर आपला एक वॉच ठेवला जातो, म्हणजे वॉच डॉग ज्याला आपण म्हणतो. आता खालचे JMFC जे तालुक्याचे जे जज लोक आहेत, हे जज लोक जर समजा काही चुकीचं करत असतील, काहीतरी समजा निर्णय चुकीचे देत असतील, एखाद्या महत्त्वाच्या साक्षीदाराला ऐकतच नसतील, तर अशा वेळेस अशा प्रकारच्या निर्णयाचं रिव्हिजन करायचा अधिकार हायकोर्टाला आणि सेशन कोर्टाला असतो क्रिमिनलमध्ये. म्हणजे हायकोर्ट कधी पण खालचे रेकॉर्ड मागू शकतं.
आणि ते रेकॉर्ड मागून हायकोर्ट बघू शकतं की खरंच ऑर्डर करेक्ट आहे का, खरंच ह्याच्यामध्ये काही चुका आहेत का, हे बघण्याचं काम वरच्या अथॉरिटीला आपण दिलेलं असतं. त्याला आपण रिव्हिजन असं आपण म्हणतो. ठीक आहे. आणि दुसरं जे असतं रिव्ह्यूमध्ये काय असतं, रिव्ह्यूमध्ये म्हणजे परत एकदा त्या निर्णयाला बघितलं जातं किंवा त्या निर्णयाला परत एकदा रिव्ह्यू करणे, म्हणजे परत एकदा, आता खरं तर हे अथॉरिटीमध्ये तेच अथॉरिटी करत असते. या तुमच्या आपल्या नियमांमध्ये हे वेगळं दिलेलं आहे. पण कोर्टामध्ये कसं असतं की ज्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याच कोर्टामध्ये तुम्ही रिव्ह्यूचं ॲप्लिकेशन करू शकता. सर म्हणजे आम्हाला अपील करायचा अधिकार होता पण आम्ही अपील केलं नाही, किंवा आम्हाला वर अपील करायचा अधिकारच नाही, आता आमचे सगळे मार्ग संपलेले आहेत, एकदा मायबाप तुम्हीच एकदा काय करा, हे सगळं बघून घ्या एकदा, आणि परत एकदा तुम्ही याचा काय करा, रिव्ह्यू करा. तर या रिव्ह्यू असं आपण म्हणतो. रिव्ह्यू आणि रिव्हिजन म्हणजे काहीतरी करेक्टनेसच्या ग्राउंडवर चुकीचा निर्णय दिलेला आहे खालच्या कोर्टाने, किंवा अजून समजा एखाद्या अथॉरिटीने काहीतरी चुकीचं काम केलेलं आहे, हे बघण्यासाठी वरच्या अथॉरिटीला रिव्हिजनचे पॉवर असतात. रिव्हिजनच्या पॉवर खाली कधीही खालच्या कुठल्याही अथॉरिटीचे डॉक्युमेंट मागवायचे, कुठल्याही आदेशाचे डॉक्युमेंट मागवायचे, जे सगळं त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे, हे सगळे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये व्हेरीफाय केले जातील. आणि जर काही चुकीचं असेल त्याच्यामध्ये तर ते निर्णय खोडून टाकला जाईल, जर काही बदल करायचा असेल तर बदल केला जाईल. अशा प्रकारच्या गोष्टी रिव्हिजनमध्ये सुद्धा केल्या जाऊ शकतात. तर हे एक आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो पार्ट असतो संकीर्ण, ज्याला मिसलिनियस असं आपण म्हणतो, हे सगळीकडेच असतं, ह्याच्यावरचं काही विचारलं जात नाही. म्हणजे आदेश, नोटीस, इत्यादीची बजावणी, नोटीसेस वगैरे व्यवस्थित पाठवायच्या, कालमर्यादा शिथिल करण्याचा माफीचा अधिकार, जर समजा 48 समजा अपील 48 दिवसामध्ये केलं पाहिजे, एखादा 49व्या दिवशी आला, जर त्यांना वाटलं किंवा खरंच ह्याच्याकडे काहीतरी कारण होतं, चुकी म्हणजे काहीतरी जाणून बुजून याने केलं नाही, तर अशा वेळेस त्याला माफी दिली जाऊ शकते. ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर एवढं सगळं तुम्ही म्हणजे हा एक ओळख झाली. ठीक आहे. म्हणजे जे शिस्त आणि अपीलचे जे नियम आहेत ह्याची एक ओळख करून देण्याचा प्रयत्न आपण तुम्हाला या सेशनमध्ये केलेला आहे. ठीक आहे. ह्याच्या पुढचं जे सेशन असेल त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल जे नियम आहेत, ठीक आहे, म्हणजे जे 1, 2, 3 असे जे नियम आहेत, ठीक आहे, त्या नियमांना आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. छोटासा नियम आहेत, 30च नियम आहेत, त्याच्यामध्ये जास्त असं मोठं काही नाही आहे, किंवा डोक्याला असं ताण देण्यासारखं सुद्धा काही नाही आहे. खूप सोपं आहे. फक्त त्या म्हणजे जी भाषा आहे या याच्यामध्ये वापरलेल्या नियमांमध्ये, ह्या भाषेच्या थोडंसं क्लिष्टपणामुळे आपल्याला वाटू शकतं की खूप अवघड वगैरे आहे, पण असं काही नाही आहे. ते आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये आपण थोडक्यामध्ये आपण बघूया. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे. तर पहिल्या सेशनमध्ये आपण या नियमांची एक ओळख आपण करून घेतली होती. आता आपल्याला ॲक्च्युअल त्याच्यातले जे नियम आहेत, एक नियम आपल्याला बघायचे आहेत. तर सुरुवातीला काही व्याख्या दिलेल्या आहेत तुम्हाला. आता व्याख्येमध्ये अशी महत्त्वाची काही व्याख्या नाही आहे समजा जास्त, पण समजा सुरुवातीला एक नियुक्ती प्राधिकारी म्हणजे कोण आहे. नियुक्ती प्राधिकारी म्हणजे कोण असतो. आता हे खाल्ले सगळे जरी तुम्ही क्लॉजेस बघितले, सगळ्यामध्ये क्रक्स एकच आहे, ज्या व्यक्तीने जो अपॉइंट करण्याची अथॉरिटी ज्याच्याकडे आहे, एखाद्या कर्मचाऱ्याला अपॉइंट करण्याची अथॉरिटी ज्याच्याकडे आहे त्याला आपण नियुक्ती प्राधिकारी असं आपण म्हणतो. म्हणजे तुम्हाला खाली तेच सांगितलंय, एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी असलेला सक्षम अधिकारी त्याला आपण काय म्हणतो, नियुक्ती प्राधिकारी. किंवा एखाद्या प्राधिकारी शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती दुसऱ्या कुठल्या समजा श्रेणीमध्ये वगैरे केलेली असेल तर ती त्या श्रेणीमध्ये करणारा जो म्हणजे सक्षम असलेला जो अधिकारी आहे तर त्याला आपण त्याच्यामध्ये म्हणतो. किंवा शासकीय कर्मचारीमध्ये एखाद्या कुठल्या स्थायी सेवेमध्ये असून, म्हणजे स्थायी सदस्य वगैरे समजा जर असेल त्याच्यामध्ये, तर तिथे सुद्धा त्याला पर्टिक्युलर त्याची नियुक्ती करण्यासाठी जो प्राधिकारी असेल, म्हणजे MCQ मध्ये जर काही विचारलं जरी समजा, तर क्रक्स शेवटी सगळ्यांचा क्रक्स एकच आहे, ते तुम्ही साईडला लिहू शकता. ठीक आहे. नियुक्ती करण्यास सक्षम असलेला अधिकारी, नियुक्ती करण्यास सक्षम असा अधिकारी. एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करण्यास सक्षम असलेला अधिकारी म्हणजेच काय, नियुक्ती प्राधिकारी. एक म्हणजे अर्थ लक्षात ठेवा त्याचा. बाकी आयोग म्हणजे काय, आपला महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC. त्याच्यानंतर शिस्तभंग विषयक प्राधिकारी म्हणजे काय, शिक्षांपैकी कोणतीही शिक्षा करण्यास सक्षम असणारा अधिकारी. जो अधिकारी कुठली तरी शिक्षा देऊ शकतो, किरकोळ शिक्षा किंवा जबर शिक्षा, ज्याला शिक्षा देण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. म्हणजे शिक्षा करण्यास सक्षम अधिकारी. ठीक आहे. शिक्षा करण्यासाठी सक्षम असलेला अधिकारी म्हणजे काय, शिक्षा विषयक प्राधिकारी, शिस्तभंग विषयक प्राधिकारी.
त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याचा अर्थ तुम्हाला दिलेला आहे. आता ही असं विचारण्यासारखं म्हणजे स्पेसिफिक नाही आहे, पण कुठल्याही नागरी सेवेमध्ये, राज्य सरकारच्या सेवेमध्ये, महामंडळाच्या सेवेमध्ये, त्याच्यानंतर भारतातल्या कुठल्याही शासकीय सेवेमध्ये, ठीक आहे, म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतच्या सेवेमध्ये असू द्या, ग्रामसेवक असू द्या, महानगरपालिकेच्या सेवेमध्ये असू द्या, महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये असू द्या, UPSच्या सेवेमध्ये असू द्या, सगळ्यांना आपण काय म्हणणार, शासकीय कर्मचारी असं आपण म्हणणार. हे तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. शासकीय कर्मचारी म्हणजे काय, भारतातील कुठल्याही सेवेमध्ये असलेला कर्मचारी. ठीक आहे, सगळ्याचा अर्थ तोच आहे, कुठल्याही सेवेतील कर्मचारी, कुठल्याही सरकारी सेवेतील कर्मचारी असं म्हणू शकता तुम्ही, सरकारी सेवेतील कर्मचारी. ठीक आहे, याच्या पलीकडे याच्यामध्ये काही जास्त वेळ किंवा एनर्जी देण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर विधी अधिकारी म्हणजे आम्ही वकील लोक. ठीक आहे, विधी अधिकारी म्हणजे जो वकील आहे. जबर शिक्षा म्हणजे काय, आपल्याला सेक्शन 5 म्हणजे नियम 5 मध्ये 1 ते 4 मध्ये जे शिक्षा दिलेल्या आहेत त्या किरकोळ शिक्षा आहेत, आणि 5 ते 9 मध्ये ज्या दिलेल्या शिक्षा आहेत त्याला आपण जबर शिक्षा असं आपण म्हणतो. तर हे एक तुम्हाला सांगितलेलं आहे, किरकोळ शिक्षा आणि जबर शिक्षा. 5 ते 9 मधल्या जबर शिक्षा आणि 1 ते 4 मधल्या किरकोळ शिक्षा. तर हे एक त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर आता प्रयुक्ती सेक्शन म्हणजे नियम 3 मध्ये तुम्हाला प्रयुक्तीबद्दल सांगितलेलं आहे. प्रयुक्ती म्हणजे काय की हे नियम कोणासाठी ऍप्लिकेबल असतील. ठीक आहे, कोण लोक या नियमानुसार या नियमाच्या अधीन असतील हे आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्येच तुम्ही बघितलं. ठीक आहे, या नियमांद्वारे किंवा नियमा अन्यथा तरतूद केलेली असेल. ठीक आहे, जर काही वेगळी तरतूद केलेली असेल तर तिकडल्याप्रमाणे. आता ही जी ओळ असते सुरुवातीची का कुठल्याही कायद्यामध्ये नियमामध्ये, यांचं म्हणणं काय असतं की जर अजून कुठला कायदा असेल, एखादा दुसरा नवीन कायदा असेल, नवीन कायद्यानुसार तुम्ही जर सांगितले की समजा महाराष्ट्र पोलीस ऍक्टनुसार जे काही पोलीस निरीक्षक वगैरे जे आहेत, ठीक आहे, यांना हा कायदा ऍप्लिकेबल होणार नाही, असं जर तिकडल्या पोलीस ऍक्टमध्ये काहीतरी वेगळी तरतूद असेल तर इकडच्या प्रोव्हिजन्स ऍप्लिकेबल होणार नाहीत. म्हणजे यांनी सेफर साईड काय केलेलं आहे, किंवा आम्ही सांगितलेलं असेल आमच्या कायद्यानुसार किंवा अजून कुठल्या कायद्यामध्ये सांगितलं जर काही वेगळं सांगितलेलं नसेल तर, ठीक आहे, म्हणजे या कायद्यानुसार किंवा कुठल्या दुसऱ्या नवीन कायद्यानुसार, ठीक आहे, जर काही वेगळं सांगितलं नसेल तर आम्ही हे जे नियम आहेत हे नियम खाली सांगितलेल्या सगळ्या लोकांना ऍप्लिकेबल असतील. मग कोण कोण आहेत, आता अखिल भारतीय सेवेमधील कुठलेही सदस्य म्हणजे आपले IPS IAS वगैरे जे लोक असतात सगळ्यांसाठी, शासनाच्या नैमित्तिक सेवेमधील काही व्यक्ती असू द्या, म्हणजे शासनाच्या कुठल्याही सेवेमधील व्यक्ती असू द्या, महाराष्ट्र पोलीस ऍक्टनुसार जे पोलीस निरीक्षक वगैरे दर्जाचे पोलीस असतात ते असू द्या. ठीक आहे, ह्या सगळ्यांसाठी त्याच्यामध्ये काय असतील हे नियम, म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या सेवेमधले, अखिल भारतीय सेवेमधले, मुंबई पोलीस ऍक्ट, बॉम्बे पोलीस ऍक्टमधले, ह्या सगळ्यांसाठी हे नियम ऍप्लिकेबल असतील. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगितलेली आहे, जर राज्यपालांच्या, ठीक आहे, राज्यपालांच्या पूर्व मान्यतेने जर समजा तुम्ही कुठला करार केलेला असेल आणि त्या कराराद्वारे जर समजा तुम्ही हे नियम कुणाला ऍप्लिकेबल केले असतील, ठीक आहे, म्हणजे राज्यपालांना हे पॉवर दिलेले आहेत की जर अजून कोणाला तुम्हाला हे नियम ऍप्लिकेबल करायचे असतील, अजून कोणत्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला या नियमांखाली घ्यायचं असेल तर अशा वेळेस ते राज्यपालांच्या पूर्वसंमतीने तुम्ही कराराद्वारे सुद्धा ह्या प्रकारच्या गोष्टी करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आता वर काही जरी सांगितलेलं असेल तरी सुद्धा ह्या नियमांपैकी कोणत्या नियमाच्या अंमलबजावणीतून कोणत्या वर्गाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना वगळू शकतील. ठीक आहे, जर राज्यपालाचं जर समोर वाटलं म्हणजे राज्यपालांच्या अजून पॉवर दिलेल्या आहेत. जर समजा तुम्हाला पोलिसांना या नियमातनं वगळून का टाकायचं आहे तर राज्यपाल ते करू शकतात. ठीक आहे, म्हणजे राज्यपाल कधीही यातल्या कुणाला नियम ऍप्लिकेबल करायचे असतील तर करू शकतात. एखाद्याला वगळून टाकायचं असेल ह्या नियमांच्या अंमलबजावणीपासून तर ते वगळू शकतात. त्यानंतर कोणत्या व्यक्तीला हे नियम, यापैकी कोणते नियम लागू होतात किंवा कसे लागू होतात, ठीक आहे, ह्याच्यावर जर समजा काही प्रश्न निर्माण असेल, जर समजा काही प्रश्न निर्माण झाला की हे नियम एखाद्या अधिकाऱ्याला लागू होतात का, तर त्याच्यावर निर्णय कोण देईल, राज्यपाल. ठीक आहे, म्हणजे हे नियम एखाद्या व्यक्तीला लागू होतील का नाही होतील हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालाला असेल. थोडक्यात काय तर राज्यपाल म्हणजे आपण नियम लागू कुणाला होतील, ऑल इंडिया सर्व्हिसेसवाले, महाराष्ट्र सर्व्हिसेसवाले, बॉम्बे पोलीस ऍक्टमधले पोलीस निरीक्षक वगैरे सगळे, हे आपण सुरुवातीला सांगितलं. त्याच्यानंतर आपण सांगितलं राज्यपालांना जर समजा अजून कुणाला ऍप्लिकेबल करायचं असेल तर राज्यपाल करू शकतो. एखाद्याला ऍप्लिकेबल केलेलं असेल राज्यपालांना, त्याला आता अंमलबजावणीतनं काढून टाकायचं असेल, त्यांच्यासाठी हे नियम नको असतील तर त्यांना काढून टाकू शकतात.
ठीक आहे, किंवा म्हणजे जे काही बदल राज्यपालांना करायचे आहेत तर ते राज्यपाल त्याच्यामध्ये करू शकतात. आणि शेवटी जर काही प्रश्न निर्माण झाला की खरंच एखाद्या पोलीस ऑफिसरला हे नियम लागू होतील का, तर अशा वेळेस अंतिम निर्णय जो आहे तो राज्यपालांचा असतो. राज्यपालांचा म्हणजे काय, राज्यपालांचा नसतो. राज्यपाल म्हणजे काय, आपला एक रबरी, ज्याला आपण म्हणतो प्रेसिडेंट, म्हणजे आपला जो भारत देशामध्ये पार्लमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये राज्यामध्ये राज्यपाल असू द्या किंवा वर आपला राष्ट्रपती असू द्या, हे सगळे नॉमिनल हेड असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे सरकारचे सगळे निर्णय यांच्या नावावर होतात. तर तशा अर्थाने इथे राज्यपालांना अशा अधिकार आपण दिलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता अतिशय महत्त्वाचा आपला पार्ट सेकंड चालू होतो. ठीक आहे, भाग 2 ज्याला निलंबन असं आपण म्हणतो. ठीक आहे, सुरुवातीच्या पहिल्या पार्टमध्ये जास्त काही दिलेलं नाही आहे, फक्त 1-2 डेफिनेशन्स आहेत, म्हणजे व्याख्या दिलेल्या आहेत फक्त काही. आणि त्याच्यानंतर हे जे नियम आहेत हे नियम कुणाला लागू होतात एवढंच आपल्याला पहिल्या भागामध्ये दिलेलं आहे. आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला सांगितलं निलंबन, एखाद्या व्यक्तीचं सस्पेन्शन कसं केलं जातं. तर तुम्हाला एक सांगितलेलं आहे नियुक्ती प्राधिकारी किंवा नियुक्ती प्राधिकारी ज्या प्राधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणजेच काय, तुम्हाला ज्याने नियुक्त केलंय, तुमची अपॉइंटमेंट ज्यांनी केलेली आहे, ठीक आहे, तुम्हाला अपॉइंटिंग अथॉरिटी जी आहे, तुम्हाला अपॉइंट केलेला अथॉरिटी म्हणजे अधिकारी किंवा त्याच्या वरचा अधिकारी, त्याच्या वरचा हायर ऑफिसर. ठीक आहे, म्हणजे ज्या अधिकाऱ्याने तुम्हाला अपॉइंट केलेला आहे तो किंवा तुमच्या वरचा अधिकारी, त्याच्या वरचा अधिकारी, ज्याने अपॉइंट केलेला आहे त्याच्या वरचा अधिकारी. ठीक आहे, किंवा असा प्राधिकारी किंवा एखादा शिस्तभंग विषयक प्राधिकारी, किंवा राज्यपालांनी जर समजा काही वेगळा एखाद्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला या पावर दिले असतील. ठीक आहे, 3 लोक त्यांनी दिलेले आहेत समजा, म्हणजे 4 लोक समजा. पहिलं म्हणजे नियुक्ती अधिकारी म्हणजे अपॉइंटिंग अथॉरिटी तुमची. दुसरं हे अपॉइंटिंग अथॉरिटीच्या वरचा हायर ऑफिसर. तिसरं शिस्तभंग विषयक प्राधिकारी. ठीक आहे, शिस्तभंग विषयक प्राधिकारी. आणि चौथं तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे, 4 नंबरचं, जर म्हणजे गव्हर्नरने जर समजा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला काही स्पेशल पॉवर दिले असतील अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला रिमूव्ह करण्यासाठी, तर एवढे सगळे जे 4 लोक जे आहेत, ह्या 4 पैकी कोणताही व्यक्ती शासकीय कर्मचाऱ्याला काय करू शकतो, ज्या बाबतीत त्याच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्याची योजना आहे तर त्याला निलंबित करू शकतो. जर समजा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करायची असेल तर त्या कारवाईच्या अगोदर त्याला निलंबन करणे, किंवा शिस्तभंगाची कारवाई सुरू झाली असेल तर ह्या 4 पैकी कोणीतरी व्यक्ती तुम्हाला निलंबित करू शकतो. ठीक आहे, हे असं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही, तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये 4 लोक कुठून आले, पण मी जे तसं तुम्हाला सांगितलं त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल. पहिलं नियुक्ती अधिकारी, दुसरं नियुक्ती अधिकाऱ्यापेक्षा वरचा अधिकारी, तिसरं शिस्तभंग विषयक प्राधिकारी, आणि चौथं गव्हर्नरने जर अजून कोणत्या एखाद्या व्यक्तीला परमिशन दिली असेल तर तो अधिकारी. असे 4 जे अधिकारी आहेत, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाईचं समजा काहीतरी नियोजन असेल, किंवा ज्या बाबतीत किंवा राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाधक असलेल्या कार्यामध्ये एखादा कर्मचारी गुंतला असेल, म्हणजे राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अशा प्रकारचं काम जर समजा तो कर्मचारी करत असेल, किंवा त्या कर्मचाऱ्याच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या फौजदारी गुन्ह्याच्या संबंधात खटल्याचे किंवा न्यायालयीन चौकशी चालू असेल, त्याच्या विरोधात एखादा समजा गुन्हा दाखल झाला, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधात एखादा गुन्हा दाखल झाला किंवा त्याची न्यायालयीन चौकशी चालू असेल, तर अशा प्रकारच्या कर्मचाऱ्याला निलंबन करण्याचं काम कोण करू शकतं, हे 4 लोक करू शकतात. ठीक आहे, अजून आपल्याला खाली काय दिलेलं आहे. ठीक आहे, परंतु नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाच्या म्हणजे समजा प्राधिकाऱ्याने निलंबनाचा आदेश काढला असेल, तर अशा परिस्थितीत जर समजा आदेश काढला असेल तर ते लगेच काय करायचं, नियुक्ती प्राधिकाऱ्याला कळवेल. म्हणजेच काय सांगितले तुम्हाला, आता हे 4 आपण बघितले. ठीक आहे, हा जो नियुक्ती प्राधिकारी आहे म्हणजे आपल्याला असं सांगितलेलं आहे किंवा याच्या खालचा जो आहे, याच्या सबऑर्डिनेट ऑफिसर जो आहे, ठीक आहे, हा सुद्धा काय करू शकतो, निलंबन करू शकतो. पण याने निलंबन केल्यानंतर पहिलं काम काय करायचं, ह्या नियुक्ती प्राधिकाऱ्याला कळवायचं की आम्ही अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला निलंबन केलेलं आहे. त्याच्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याला फौजदारी आरोपात त्याच्यामध्ये काही प्रिझम्पशन दिलेले असतात. ठीक आहे, कायद्यामध्ये काही म्हणजे मान्य करून चाललं किंवा निलंबन झालं, त्याला वेगळं निलंबनाचा वेगळा आदेश काढायची गरज नाही, ते तुम्हाला इथे ते सांगितलेलं आहे. फौजदारी आरोपाखाली म्हणजे गुन्हेगारी एखादा आरोप असेल किंवा अन्यथा अटक करून 48 तासाहून अधिक काळ गेला असेल. ठीक आहे, शासकीय कर्मचारी 48 तास जर समजा डिटेन्शन मध्ये राहिला, जेलमध्ये राहिला, 48 तास जर जो पोलीस कस्टडीमध्ये राहिला
किंवा सिद्धापराध ठरून म्हणजे त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तो 48 तास म्हणजे शिक्षा भोगला त्याने. हे 2 48 तासामध्ये फरक आहे. ठीक आहे, 2 48 तासामध्ये फरक आहे. आपल्या क्रिमिनलमध्ये 2 कन्सेप्ट आहेत. एक असतं अक्यूज आणि दुसरं असतं क्रिमिनल. अक्यूज म्हणजे काय, ज्याच्यावर आता गुन्हा दाखल झालाय, अजून कोर्टात ट्रायल सुरू आहे, तर अशा व्यक्तीला आपण अक्यूज असं आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला बेल मिळालं नाही म्हणून तो जेलमध्ये राहिला. ठीक आहे, त्याचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये. म्हणजे काही असू द्या, एखादा शासकीय कर्मचारी 48 तास जेलमध्ये असाच राहिला तर त्याला निलंबन झालंय असं मान्य केलं जाईल. म्हणजे की वेगळा आदेश काढायची गरज नाही. 48 तास जेलमध्ये राहिला म्हणजे तो सस्पेंड झाला. ठीक आहे, म्हणजे हे प्रिझ्युम असेल, हे मान्य, हे असं समजून टाकलं जाईल की तो काय झालेला आहे, म्हणजे निलंबन झालेला आहे त्याचं. किंवा त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर शिक्षा भोगण्यासाठी जर तो समजा जेलमध्ये राहिला असेल तर अशा वेळेस सुद्धा त्याला 48 तास झाले म्हणजे इट इज प्रिझ्युम दॅट ही हॅज बीन सस्पेंडेड. तर अशा वेळेस हे असं समजलं जाईल की त्याला सस्पेंड त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर तुम्हाला हे इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर अशा वेळेस अपराधीच्या दिनांकापासून नियुक्ती प्राधिकाराच्या आदेशाद्वारे निलंबनास ठेवले असल्याचे मानले जाईल. मानले जाईल म्हणजे काय, नियुक्ती प्राधिकाऱ्याने डायरेक्ट लिखित देण्याची गरज नाही, असं मान्य केलं जाईल की तो सस्पेंड आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, ऑटोमॅटिकली सस्पेंड होतो. 48 तास तुम्ही जेलमध्ये घातले. ठीक आहे, म्हणजे गुन्हा तुमच्या विरोधात फक्त रजिस्टर झालेला आहे. तुम्ही गुन्हा केलाय का नाही, सिद्ध केला आपल्याला अजूनही माहिती नाही. म्हणजे तुम्ही आपण बऱ्याच वेळेस पाहतो, म्हणजे शासकीय कर्मचारी आपल्या महाराष्ट्रामध्ये आता एक प्रथाच आहे की जर समजा एखाद्याच्या विरोधात, जर समजा एखाद्या तुमच्या शेजाऱ्याने जर काही त्रास दिला आणि तुम्हाला जर त्याच्या विरोधात केस टाकायची असेल तर अगोदर त्याच्या घरात कोणी शासकीय कर्मचारी का बघितलं जातं आणि त्या शासकीय कर्मचाऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे, तो शासकीय कर्मचारी मुंबईमध्ये काम करतोय. ठीक आहे, पण तुम्ही त्याच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करणार. ठीक आहे, कारण त्याचं घरच एकदम डायरेक्ट म्हणजे ते एकदम गुडघ्यावर येऊन जातं. ठीक आहे, म्हणजे आम्हाला भांडण मिटवायचंय. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकार जो त्याच्यामध्ये केला जातो, ह्याच्या मागचं कारण हे आहे. ठीक आहे, शासकीय कर्मचाऱ्याला जर पकडण्यात आलं, ठीक आहे, म्हणजे काही गुन्हा वगैरे काही ह्याच्यामध्ये, आणि त्याला 48 तास जर त्याला तशा पद्धतीने राहावं लागलं तर अशा वेळेस इट इज अ डीम सस्पेन्शन. म्हणजे मान्य केलं जाईल जसं काय त्याला खरंच नियुक्ती अधिकाऱ्याने सस्पेंड केलेलं आहे. नियुक्ती अधिकाऱ्याला कल्पना सुद्धा नाही की आपला शासकीय कर्मचारी म्हणजे समजा रजेवर असेल सध्याच्याला, समजा एखादा शासकीय कर्मचारी 4 दिवस रजा घेऊन आला आणि इकडे त्याला कुठल्या तरी जेलमध्ये 48 तास राहावं लागलं, तर अशा वेळेस हे प्रिझ्युम केलं जाईल की तो काय झालेला आहे, सस्पेंड झालेला आहे. तर हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला परत आता ह्याच्यात काही विशेष नाही आहे. म्हणजे जर समजा वरच्या एखाद्या पुनर्विलोकनामध्ये म्हणजे अपील जर समजा झालं त्याच्यामध्ये काही, तर अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये जर समजा ते अगोदरची ऑर्डर जरी सेटिस्फाईड केलेली असेल त्याच्यामध्ये, ठीक आहे, तर अगोदरची ऑर्डर जरी सेटिस्फाईड केलेली असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्याचं सस्पेन्शन जे आहे पुढील आदेश येईपर्यंत अंमलात राहील. म्हणजेच काय, समजा एखाद्या व्यक्ती 48 तास जेलमध्ये राहिला, मग आता त्याच्या विरोधात काहीतरी निर्णय आला असेल, समजा वर अपील झालं, अपील मधल्या कोर्टाने सांगितलं की हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे, ह्या शासकीय कर्मचाऱ्याने कुठल्याही प्रकारचा गुन्हा किंवा काही केलेलं नाही आहे असं वरच्या कोर्टाने बरोबर सांगितलं, पण लगेच डायरेक्ट तो ऑटोमॅटिकली सर्व्हिसमध्ये येत नाही. ठीक आहे, ज्या पद्धतीने 48 तास जेलमध्ये राहिल्यामुळे तो ऑटोमॅटिकली सस्पेंड झाला, त्याच पद्धतीने जर वरच्या कोर्टाने परत समजा सांगितलं की याचा काही गुन्हा नव्हता, याने काही चूक केलेली नाही आहे, सगळं काही प्रॉपर आहे असं जरी सांगितलं, तो ऑटोमॅटिक सर्व्हिसमध्ये येत नाही. ठीक आहे, जो त्याला परत एखादा आदेश काढावा लागतो आणि त्यानुसार त्याचं सस्पेन्शन रिवोक करावं लागतं, त्यानुसार त्याचं सस्पेन्शन मागं घ्यावं लागतं आणि मग तो परत सर्व्हिसमध्ये येऊ शकतो. तर हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ह्याच्यावर काय असं विचारण्यात जाण्याचे चान्सेस नाही आहेत, पण हे वरचं लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये MCQ तुम्ही बघितले काय काय येऊ शकतात की तुम्हाला म्हणजे सस्पेन्शन कोण करू शकतं, कोणत्या नियमानुसार, म्हणजे ह्याच्यावर MCQ जर तुम्ही बघितले, पहिलं तुम्हाला विचारू शकतात की आता महत्त्वाचा नियम, समजा नियम विचारू शकतात कोणत्या नियमानुसार वगैरे. दुसरं तुम्हाला विचारू शकतात कोण सस्पेंड करू शकतं. ठीक आहे, आपण जे 4 लोक बघितले. तिसरं आपण बघितलं का सस्पेंड केलं जाऊ शकतं. ठीक आहे, जर शिस्तभंगाची कारवाई असेल, देशाच्या सुरक्षेच्या विरोधात काही करत असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असेल आणि किती याच्यामध्ये सस्पेंड केलं जाऊ शकतं, 48 तास. तर हे पण तुम्हाला अशा प्रकारचे MCQ, तुम्हाला नंबर ऑफ MCQ या प्रकारच्या कंटेंटवर तुमचे बनवले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही एखादा सिच्युएशन बेस समजा ह्याच्यावर जर विचारायचंच म्हणला तर असं विचारतील की जर समजा त्याचं म्हणजे वरच्या जर कोर्टाने त्याला सेटिस्फाईड केलेलं असेल, सेटिस्फाईड करणे म्हणजे काय, अगोदरची ऑर्डर स्ट्रक आउट करणे, अगोदरची ऑर्डर बाजूला ठेवणे.
त्याला आपण म्हणतो सेट असाइड करणे. जर अगोदरच्या कोर्टाची ऑर्डर किंवा अगोदरच्या त्या नियुक्ती अधिकाऱ्याची ऑर्डर चुकीची आहे असं वरच्या अधिकाऱ्याने किंवा सांगितलं, म्हणजे रिव्हिजनमध्ये सांगितलं किंवा रिव्ह्यूमध्ये जर समजा वरच्या अधिकाऱ्याने सांगितलं किंवा राज्यपालाने सांगितलं की याचं निलंबन चुकीचं आहे, म्हणजे समजा सेट असाइड जर केलं त्याला, तर तो डायरेक्ट सर्व्हिसमध्ये येत नाही, त्याला सर्व्हिसमध्ये आणण्यासाठी एक औद्योगिक ऑर्डर करावी लागते. तर ते एक आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा सस्पेन्शनचा जो ऑर्डर आहे, म्हणजे जोपर्यंत नवीन आदेश येत नाही तोपर्यंत ते अंमलात राहते. तर एवढ्या प्रकारचे MCQ तुम्हाला ह्याच्यावर विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर म्हणजे मूळ आदेशाच्या तारखेपासून त्याचं निलंबन आहे, तर तुम्हाला तारीख एक सांगितलेला आहे कधीपासून तो निलंबन असेल, म्हणजे कधीपासून निलंबन असेल. ठीक आहे, एखाद्या चौकशी करण्याचा जर निर्णय झाला, ठीक आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आरोपाच्या विरोधात चौकशी करण्याचा जर निर्णय झाला तरी सुद्धा मूळ आदेशापासून तो निलंबित आहे असं त्याच्यामध्ये मानण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर या नियमाद्वारे दिलेला किंवा देण्यात आलेला मानलेला निलंबनाचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये बदल करण्यास किंवा तो रद्द करण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याकडून तो रद्द करण्यात येईपर्यंत अंमलात राहील. म्हणजे मी तुम्हाला ते सांगितलं, ठीक आहे, की जोपर्यंत तो स्पेसिफिक रद्द करता येत नाही, जोपर्यंत तुम्ही तो सस्पेन्शनचा ऑर्डर स्पेसिफिक रद्द केली जात नाही तोपर्यंत ते अंमलात आहे असंच समजलं जाईल. ठीक आहे, म्हणजे जरी एखाद्याचं सस्पेंड झालं तर त्याला परत सर्व्हिसमध्ये आणण्यासाठी त्याचा सस्पेन्शनचा ऑर्डर जो आहे तो जो सक्षम अधिकारी आहे त्याने काय केला पाहिजे, म्हणजे रद्द केला पाहिजे, तरच तुम्ही परत सर्व्हिसमध्ये येऊ शकता. त्याच्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याला निलंबित केले असेल किंवा त्याला निलंबित करायचे असल्याचे मानले जात असेल तर अशा वेळेस ते निलंबन चालू असताना त्याच्याविरुद्ध कोणत्याही अन्य कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली असेल तर अशा वेळेस निलंबित ठेवण्यासाठी सक्षम असणारा जो प्राधिकारी आहे त्याने या संबंधातील कारणे लेखी नमूद करून अशी सर्व कारणे कार्यवाही संपेपर्यंत शासकीय कर्मचारी निलंबित राहील असे निर्देश देईल. ठीक आहे, म्हणजे इथे ते सांगितलेलं आहे की जी कारवाई आहे, आता आपल्याला ह्याच्यानंतर कार्यवाही बघायची आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचे पुरावे घेणे वगैरे, जसं मी तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्या इंट्रोच्या लेक्चरमध्ये सांगितलं, जबर शिक्षा असेल तर चांगली डिटेलमध्ये कारवाई करावी लागते. ठीक आहे, मग तो कर्मचारी म्हणू शकतो की मला तिकडचे काहीतरी डॉक्युमेंट आणायचे आहेत, ठीक आहे, मला काहीतरी एखादा साक्षीदार द्यायचा आहे, तर हे सगळं जे होईपर्यंत तो काय असेल, म्हणजे तो सस्पेंडच राहील, ह्याचे तुम्हाला ह्याच्यामध्ये निर्देश दिले जातील. कारण तो जर सर्व्हिसमध्ये असेल, ठीक आहे, तो जर सर्व्हिसमध्ये असेल तर तो बाकी कर्मचाऱ्यांना इन्फ्लुअन्स करू शकतो. त्याच्यामध्ये त्याची कार्यवाही जी आहे, त्याच्या विरोधाची कार्यवाही जी आहे ती कार्यवाही योग्य चालणार नाही. तो सगळ्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणजे इन्फ्लुअन्स करण्याचा प्रयत्न, लाच देण्याचा प्रयत्न, बरेच कामं तो करू शकतो जर सर्व्हिसमध्ये असेल तर. त्याच्यामुळे त्याला तोपर्यंत निलंबावधीनेच म्हणजे निलंबनच ठेवलं जाईल. ठीक आहे, जोपर्यंत तुझ्या विरोधाची सगळी शिस्तभंगाची कारवाई संपत नाही तोपर्यंत तू निलंबनच राहणार, असं एक त्याच्यामध्ये ऑर्डर दिलं जाईल. ठीक आहे, हेच ते असं विचारण्यासारखं काही नाही, लगे बघितलं की लक्षात येऊन जातं. ठीक आहे, साहजिकच आहे. त्याच्यानंतर जिथे शासकीय कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला असेल तर फेरबदल करण्यापूर्वी किंवा रद्द करण्यापूर्वी म्हणजे ज्या प्राधिकाऱ्याने समजा अशा प्रकारचं दिलेलं आहे, ठीक आहे, तर आढावा समितीची एक शिफारस प्राप्त करून घेईल. ठीक आहे, म्हणजे काय सांगितलंय की जर समजा अशा प्रकारचा काही गुन्हा वगैरे जर असेल त्याच्यामध्ये तर निलंबन आढावा समिती एक असेल. ठीक आहे, समजा निलंबन आढावा समिती, ठीक आहे, म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधात जर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असेल आणि त्याला त्याच्यामुळे जर समजा तुम्ही निलंबन केलं असेल तर ह्या आदेशामध्ये जर तुम्हाला काही फेरबदल करायचा असेल, म्हणजे त्याला परत समजा कामावर घ्यायचं असेल, त्या निलंबनाचं समजा तुम्हाला अजून काहीतरी एक्सटेंड करायचं असेल किंवा अजून जे काही करायचे तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर अगोदर निलंबन आढावा समितीचा एकदा काय करायचा, आढावा घ्यायचा. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे नेमकं, ठीक आहे, तुम्हाला काय वाटतंय, योग्य कारणासाठी सस्पेंड केलंय, चुकीच्या कारणासाठी सस्पेंड केलंय, अशा प्रकारचा आढावा जो आहे तो निलंबन आढावा समितीचा अगोदर घ्यायचा, त्याच्यानंतरच काहीतरी बदल तुम्हाला ह्याच्यामध्ये करता येतील. हे एक आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर एवढं सगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे भाग 2 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, भाग 2 मध्ये निलंबनाबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे, एकदा थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण काय काय बघितलं की कोण लोक निलंबन करू शकतात, कोणत्या कारणासाठी निलंबन केलं जातं, त्याच्यानंतर ते शिक्षेचा ड्युरेशन वगैरे आपण बघितला. ठीक आहे, त्याच्यानंतर निलंबन एकदा शिस्तभंगाची कारवाई जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्याला निलंबनच ठेवलं जाईल.
त्याच्यानंतर त्या ऑर्डरमध्ये काही बदल जरी झाला तरी सुद्धा जोपर्यंत त्याला परत एखादा आदेश काढून त्याला कामावर घेतलं जात नाही, ठीक आहे, तोपर्यंत तो निलंबितच राहील. अशा प्रकारच्या काही बेसिक गोष्टी आपण आपल्या भाग 2 मध्ये आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर जो आहे भाग 3, शिक्षा आणि शिस्तभंग विषयक प्राधिकारी, हे आपण आपलं जे नेक्स्ट सेशन असेल त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टी बघूया. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.